मुख्य समालोचनाला आम्ही सुरुवात करू तत्पूर्वी खरं तर स्मरण करूया या सृष्टीच्या निर्मात्याचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. छत्रपती शिवरायांच्या या महान महाराष्ट्र भूमीमध्ये महान महाराष्ट्रातील सर्व क्षेत्र निपुण अशा रायगड आणि या रायगड जिल्ह्यातील खरं तर समृद्ध असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. उरण अर्थातच उरण प्रीमियर लीग आणि इथे उरण प्रीमियर लीगचा 4थ्या दिवसातील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जरीमरी क्रिकेट क्लब नागाव गणेश कृपा बालई आणि RS कोट नाका आयोजित सन्मान्य सुशांतजी तांडेल आणि वैभवजी कडू या खरं तर यांच्या संयुक्त पुरस्कृत उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि यात पर्व 4 मधील पहिला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावाचा खेळ झाला जिथे आपण पाहिलं 52 धावा काढल्या गेल्या आणि 53चं टार्गेट इथे सेट झालं आणि इथे मनगडच्या साईंना बॉलला टर्न दिलं. निहार म्हात्रे हा एक आक्रमक खेळाडू आहे जिथे आपण पाहतो की आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू मुलेखंड या गावाला बिलॉंग करत असताना मात्र मागच्या काही 2 ते 3 वर्षामध्ये मी म्हणेन एक त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. थोडा स्ट्रगल करतोय परंतु या मॅच मध्ये त्याचा फॉर्म आणि त्याची रिदम ही फार महत्वाची असणार आहे. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आलाय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे आणि इथे आक्रमण केलंय आडव्या पट्ट्यानं. खरं तर निहार म्हात्रेचा हा पेटंट स्ट्रोक आहे. येईल अजून एक सलगचा चौकार आणि रणसंख्या पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल 8 या आकड्यावर. थँक्यू. सुसज्ज मैदान, उत्कृष्ट न्यूट्रल विकेट, डाऊन द ग्राउंड, टॅप केला बॉल गेला मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होतील. आक्रमकतेनं सुरुवात करतोय. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. काही खेळाडू खरं तर फेअरलेस अप्रोच साठी ओळखले जातात. काही खेळाडू आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. काही खेळाडू असतात जे त्यांच्या सेन्सिबल क्रिकेटसाठी ओळखले जातात. आक्रमकता हा स्वाभाविक खेळ आहे तो निहारचा आणि निहारनं आतापर्यंत फेस केलेले चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 4 आणि 4 मध्ये 9 धावा त्यानं अंकित केल्या. यश आलेत स्ट्रायकर एंडवर. सलामीचे फलंदाज बॉलिंगसाठी अभिजित ठाकूर एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. बॉल हवेमध्ये इथे संधी आहे आणि झेल टिपला जाईल. इट्स अ बिग विकेट इन द मॅच. पहिल्याच बॉलवर आल्या पावली परतलेत. व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट. कोणताही फलंदाज जेव्हा मात्र फार कॉन्ट्रीब्युशन देत नसताना मात्र बाद होतो दॅट इज व्हेरी अपसेट आणि बाद होतील. यश मिस्त्री आपल्या टीमसाठी मात्र मी म्हणेन फार काही कॉन्ट्रीब्यूट त्याला करता आलं नाहीये. झेल फार छान टिपला आणि पहिला फलंदाज बाद झालाय. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये अद्विक स्पोर्ट्स. येस डीजे. सुशांत तांडेलचं आयोजन आलं ग. लाखात एक वैभव कडूचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग पर्व 4 आणि हे टायटल सॉन्ग आपण ऐकताय. उरणच्या क्रिकेटच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा. उरणच्या गौरवाला खरं तर नव्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा आणि क्रिकेटचा क्रीडा वारसा पुढे नेणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उरण प्रीमियर लीग अभिजित ठाकूर त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स मात्र या मॅच मध्ये एक्झिक्यूट करत असताना 2 चौकार आले. त्यानं संयम आणि आत्मविश्वास ढासळू दिला नाहीये. त्यानंतरचे नेक्स्ट 3 चेंडू फक्त 1 धाव अंकित झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. धावांचा पाठलाग करत असताना 1 बाद 9. एक बाद 9 अशी सुरुवात आपण चर्चा करत होतो उरण आणि उरणच्या या क्रिकेट वैभवाची. पहिलं पर्व पागोटेच्या क्रीडांगणावर आपण पाहिलं. दुसरं पर्व चिर्लेच्या क्रीडांगणावर आपण पाहिलं आणि तिसरं पर्व मोठीजुईच्या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळालं आणि 4थं पर्व आणि या 4थ्या पर्वामध्ये या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आली ती अर्थातच उरण या विभागाकडे. आणि जरूर आपण पाहताय जरीमरी क्रिकेट क्लब नागाव गणेश कृपा बालई आणि RS कोटनाका यांच्या माध्यमातून खरं तर सुशांतजी तांडेल आणि वैभवजी कडू यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं प्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेसाठी खरं तर
सुसज्ज नीटनेटकं असं सुव्यवस्थित क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहताय की उत्कृष्ट न्यूट्रल ही विकेट आहे, नामांकित पंच, प्रोफेशनल आमचे गुणलेखक, त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी क्वालिफाईड असे समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. उत्तम अशी क्वालिटी डीजे साऊंड सिस्टीम. मॅच मध्ये दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, एंड बदललाय आणि विकी घरत येतील. खरं तर मारा करण्यासाठी विकीचा पहिला बॉल हलवार पद्धतीनं फेकला होता, पेस ऑफ करून. खरं तर विकीला ठाऊक आहे निहार म्हात्रेचा त्यांना चांगला अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय आणि हे फार चांगली गोष्ट आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचे मी म्हणेन ना प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स तुम्हाला माहीत असणं हे गरजेचं असतं. अराउंड विकेट न नवीन फलंदाज प्रसाद गावंड आणि प्रसादच्या बॅटमधनं त्याचा हा फेवरेट स्ट्रोक डाऊन द ग्राउंड परपेंडिक्युलर फ्रंट स्क्रीनला आदळते बॉल. पंच राजेंद्र सरांचा इशारा आला. इट्स 4 रन. 4 रणसंख्या पुढे जाईल, डबल डिजिट मध्ये अंकित होत असताना पाहायला मिळते 14 या आकड्यावर. येस डीजे अराउंड द विकेट. हाही बॉल पुढ्यात टाकलाय, लोअर पुलटोस अगदीच आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॅट पॅटच्या मधून रिलीज झालाय. इन स्विंगिंग बॉलिंग, जिथे आपण पाहतोय की हा येईल डॉट बॉल. गोलंदाजाने फेकले गेलेल्या मागचे काही आपण पाहताय 3 चेंडू, पहिला बॉल 1, त्यानंतर 4 धावा. ओव्हरपीस बॉलला मार पडला आणि तदनंतर मात्र लाईन बदलली. खोलर टप्प्याचा बॉल जिथे गतिमान फेकला होता. गोलंदाजीची शैली आणि त्याच्याकडे असलेलं वैविध्यपूर्ण व्हेरिएशन इज द की फॅक्टर इन द गेम ऑफ क्रिकेट, ज्याला आपण म्हणतो असतो, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. कधी लाईन लेंथ टप्पा बदलले गेलेत, कधी गती कमी, कधी जास्त गेली आहे. व्हेरिएशन बॉलिंग अगेन्स्ट द स्पिन. या वेळेला डीप मिड विकेट आणि काऊकर्णच्या मधून बॉल धाडलाय. बॅट्समन प्रसाद गावंड आणि त्यांच्या बॅटमधून येतोय अजून एक शैलीदार आणि त्याचा फेवरेट ऑन साइड स्ट्रोक येईल अजून एक. आक्रमण सुरू झालंय. पिंच हिट प्रसाद, 2 चेंडू, 2 मोठे फटके, एज लागला. बॉल गेला शॉर्ट थर्ड मार्डिझन मध्ये. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, परंतु क्विक रिफ्लेक्स. क्रिकेटमध्ये फिटनेसला फार महत्व आहे. चांगलं कॉलिंग झालं, चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं. निहार म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रसाद या 2 फलंदाजांमध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते 19. दुसरं षटक पॉवर प्लेचं P2चं दुसरं षटक आहे. 6 षटकांचा सामना आहे. 4-2-2 खरं तर 1-1 असे मात्र तुम्हाला गोलंदाज वापरावे लागतील. कमीत कमी तुम्हाला नक्कीच 4 गोलंदाज या स्पर्धेमध्ये वापरावे लागतील. बॉल वेट वॉच अँड देन कट करायचं होतं बॉलला. इथे मात्र नक्कीच ग्रिपिंग थोडंसं फसलं गेले. फिल्डरचं आपण कॉन्ट्रीब्युशन पाहिलं अंतर्वर्तुळामध्ये, चांगलं क्विक रिफ्लेक्स दाखवत. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 6 चेंडूंच्या अखेरीस इथे मात्र विकी घरतनं या षटकामध्ये धावा अंकित केल्या. डबल डिजिट 10 या आकड्यावर. खरं तर इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आपण असं म्हणूया. आणि 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गडी बाद झालेत ते 1 अशी माहिती गुणलेखक प्रितेश म्हात्रे आम्हाला देत असताना. उर्वरित इक्वेशन प्रेक्षक जरूर विचारत असतील, जरूर आपण अपडेट करूया. येणारे षटक असतील ते एकंदरीत 4 म्हणजे 24 चेंडू आणि 34 धावांची गरज. मुबारक बहार में गुले पाहायला मिळतात. ॲज ऑफ नाव एन्जॉय द जर्नी अँड नॉट द डेस्टिनेशन हेच सांगणारं खरं तर अप्रतिम खरं तर हार्ड वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. संदेश पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम आज सज्ज आपल्याला पाहायला मिळते. 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं अतिशय उत्कृष्ट असं क्लीन क्लिअर नीट असं हे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया.
अर्थातच आपण आभार व्यक्त करतोय प्रशांत माळी सरांचं, ज्यांनी उरण पंच असोसिएशन ची मात्र स्थापना केली आणि प्रतिष्ठापनेनंतर मात्र अनेक पंच आणि त्यांचं खरं तर त्यांच्याकडे असलेलं पॅशन मात्र पुढे आलं. ज्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, परंतु वयाची मर्यादा प्रत्येकाला असते आणि 40-42 वर्षानंतर करायचं काय, तर मात्र नक्कीच हा एक चांगला पर्याय आपल्याला पाहायला मिळाला, जिथे अनेक पंचांना सोबत घेऊन त्यांना ट्रेन करून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आज त्यांनी अनेक खेळाडू तर घडवलेत, परंतु पंच सुद्धा ते घडवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना अगदी त्यांच्याच कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना चांगली साथ मिळाली आहे. ती सन्माननीय युवा यंग सुशांत दादा तांडेल आणि वैभवजी कडू या दोन व्यक्तिमत्वांचा आपण खरं तर नाम उल्लेख करूया. झरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बाली, RS कोट नाका यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन. चौथ्या पर्वामध्ये यशस्वीरित्या मॅडम पॅचअप मधून आहे बॉल आपण पाहतो, विकेट किपर अगदी चपलाईनं बॉलवर झडप घातली आहे. इथे मात्र डॉट बॉल येईल जरूर. एकंदरीत काय तर इक्वेशन पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना जरूर अपडेट करूया. 24-34 असं इक्वेशन होतं, जिथे 3 चेंडूमध्ये मात्र नक्कीच फक्त 2 धावा अंकित झाल्या आणि आता 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त ओव्हर द विकेट न स्पेल 2 मध्ये आलेत अभिजित. एज लागला बॉल, पुन्हा एकदा विकेट किपर गेले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. ही एक धाव मिळणार. एकेरी दुहेरी धावसंख्येनं जरी धावसंख्या पुढे गेली तरी सुद्धा हरकत नाहीये. तसंच काही सदृश्य या मॅच मध्ये अगदी संयमानं मॅचला ऍक्सलरेट करताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करणारी टीम नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा मात्र मी म्हणेन ही खुशखबर असणार आहे, त्याची सूचना आम्ही जरूर करू. हा बॉल पंचांकडे मात्र नक्कीच वाईटची अपील केली होती. आमच्या संवेद करतर मगाशी जो आपण आवाज ऐकला सिनियर आमचे समालोचक अलिबागचे, हिंदी भाषा मराठी भाषा या दोन्ही भाषांवर चांगलं प्रभुत्व असणारे यासिन मर्चंट सर, अर्थातच यासिन मर्चंट सर म्हटलं की मग क्रिकेटचा प्रचंड असा अनुभव आणि अगदी मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मात्र ॲज अ ऑफिशियल समालोचक म्हणून नेहमी कव्हर करत असतात. आज मात्र उरण विभागामध्ये त्यांची मात्र नक्कीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान मात्र ते आज आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झाला. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 23 आणि आता जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. जर का टीम सोबत चर्चा करायची असेल ती तुमच्याकडे मुभा असणार आहे. कॅप्टन, मॅनेजर, तुमचे प्रशिक्षक किंवा तुमचे संघाचे घटक जर का त्यांना खरं तर मैदानाच्या आतमध्ये जर का तुमच्या टीम सोबत जर का चर्चा करायची असेल, कशी करायची पुढची प्लॅनिंग, तुमची स्ट्रॅटेजी जर का बदलायची असतील किंवा तुमच्याकडे असलेला एक्सपिरियन्स जर का तुम्हाला शेअर करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच चर्चा रंगवण्यासाठी जाऊ शकता. हा फार मी म्हणेन ही एक चांगली बाब आहे. इनोव्हेशनसाठी ओळखलं जाणारं हे उरण टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. रायगडची भव्यता गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय आणि रायगडच्या अगदीच आपण पाहतोय की पावलावर पाऊल ठेवून खरं तर मी म्हणेन अगदी इंडियन प्रीमियर लीगची ही जी संकल्पना आपण पाहतो असतो अगदी त्याच संकल्पनेला मी म्हणेन इथे त्याच संकल्पनेचा पाठपुरावा आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंट्सचं हे क्लीन क्लिअर नीट कॅमेरावर आणि या स्पर्धेचं खरं तर मी म्हणेन विजेत्या संघाला जी आपण ट्रॉफी पुरस्कृत करणार आहोत. अर्थातच आपण महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थातच जिरे टोप आणि भवानी तलवार आणि खरं तर आपण जर का बघितलं गेलं तर वरच्या अंगाला भगवा ध्वज आणि त्याचबरोबर राजमुद्रा आणि त्याचबरोबर आपण एक चंद्रकोर सुद्धा पाहतोय. गड आपण पाहतोय जिथे आपण पाहताय की या संपूर्ण ट्रॉफीचा जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच इथून पुढे मात्र जशी स्पर्धा पुढे जाईल तसं मात्र या गोष्टीचा आपण उल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी या मॅचमध्ये जरूर प्रेक्षक विचारतायत की इक्वेशन काय आहे. 18 चेंडू आणि 30 धावा असं इक्वेशन आलं. 18 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 30 टू विन. उरण म्हटलं की मग प्रत्येक गावात जुन्या चालीरीती, उरण म्हटलं की मग वेगवेगळ्या रूढी, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळी संस्कृती आणि वेगवेगळा क्रिकेटचा इतिहास. प्रीमेडिटेड स्ट्रोक आउटसाइड द ऑब्स्टिकल, क्रीज मध्ये घुसून हार्दिक पांड्या स्टाईलने या बॉलला उडवायचं होतं.
इम्प्रोवाइज करत असताना बॅटन बॉल मध्ये नाहीये संपर्क, येईल हा डॉट बॉल आणि निहार म्हात्रे यांना थोडं थांबवलंय. वेट वॉच अँड ट्रान्सफर ही ताकद आहे निहार म्हात्रेची, मॅन फ्रॉम मुलेखंड, आणि त्याच्या ताकदीच्या साह्यानं आलाय हा त्याच्या बॅटिंग करणाऱ्या टीम साठी पहिला UPL षटकार. म्हात्रे he look ambitious, he look confident. स्विच करायचा प्रयत्न, वन्स अगेन प्रीमेडिएटेड स्ट्रोक. चेंडूला रीड करण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे तो सक्सेसफुल होणार. येईल झोन 1 धाव, रणसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल ती 29 या आकड्यावर. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. 15 बॉल्स टू गो आणि 23 टू विन. 15 गेंडे 30 रन, 15 चेंडू 23 धावा. इक्वेशन आपल्याला थोडं सोपं होताना पाहायला मिळते. चेंडू आणि धावांचं अंतर कापले गेले. एखादी विकेट, त्या विकेटच्या शोधात असतील गोलंदाज. विकी पुढे आले, पुढ्यातनं बॉलला उचलायचं होतं. आउट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग अँड मिस. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये किती बॉल टर्न झालाय, आणि म्हणूनच डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तसेही फार आकर्षक वाटतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय आणि इथे आपण पाहतोय. जहीर खानला आपण पाहिलं, इरफानला आपण पाहिलं, टी नटराजनला आपण पाहिलं, आता आपण पाहतोय विकी घरतला स्विंगिंग बॉलिंग. अजून एक बॉल करताना आम्ही म्हणेन शॉट ऑफ गुड लेंथ पिक करायचं होतं. बॉलला बॅटचा एज लागलाय, मिडल करता आला नाहीये. फलंदाज प्रसादला 1 धाव तर जरूर मिळणार. 1 न धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते 31 या आकड्यावर. इक्वेशन मात्र आता 13 चेंडू आणि 22 धावा. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील, चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर विकी. अद्विक स्पोर्ट्स उरण बॅटिंग करत असताना मात्र नक्कीच इथे इम्प्रोवाइज केलंय. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर अलॉंग द ग्राउंड बॉल गेल्या बरोबर डीप लॉंग ऑन विजन मध्ये अभिजित आहेत, आणि एकच सामना जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. सायकोलॉजिकली मी म्हणेन थोडासा प्रेशर आहे तो दोन्ही टीम्सकडे, परंतु आकड्यांचा खेळ आणि आकड्यांचा खेळ म्हणजेच क्रिकेट जे मात्र संबोधलं जातं. 12 चेंडू आणि 21, एकावर 2 12 आणि 2वर 1 21 अशी आकड्यांची रंगसंगती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4थं आणि 4थ्या पर्वाचा हा रंगारंग सोहळा मॅच रंगत असताना पंडित शूटर्स 8943 मोठी जुई या टीमला डिफेन्स करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 21, आणि अद्विक स्पोर्ट्स उरण या टीमला धावा चेस करायच्या आहेत त्या 12 चेंडूमध्ये 21. जोर मात्र गोलंदाज येईल तोपर्यंत या ऐकूया डीजे मास्टर कुणाल यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यांच्या स्मरणानं आपण सुरुवात केली. ज्या घरात ज्या कार्यक्रमाची सुरुवातच शिवरायांच्या नामस्मरणाने होते, तर खरं तर त्या कार्यक्रमाला मात्र मी म्हणेन नेहमी 4 चांद लागत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर आपण पुन्हा एकदा मानाचा मुजरा करूया. टॅप केला बॉल गेला मिड ऑफ रिझन मध्ये. इथे संधी आहे का, तर नाही, एकच धाव मिळणार. महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट, एम्परर ऑफ ग्रेट महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड मराठभूमी महाराष्ट्राचे जन्मदाते. अर्थातच त्यांच्याकडनं मात्र अनेक अशा गोष्टी मात्र तुम्हाला क्रिकेटमध्ये सुद्धा वापरता येतील. आपण जरूर या गोष्टीवर थोडीशी चर्चा करू. तत्पूर्वी पहिल्या एका बॉलवर 1 धाव अंकित झाली आहे. 12-21 असं इक्वेशन होतं. मागचे 2 चेंडू 2 मध्ये 2 धावा अंकित झाल्यात. आता उर्वरित 10 चेंडू आणि 19 धावा असं एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. 10 चेंडू 19 म्हणजे किमान 1 चौकार किंवा 1 षटकार येणं गरजेचं असणार आहे. तो चौकार किंवा तो षटकार येईल का त्याची मात्र नक्कीच वाट पाहत असतील, आणि तो मोस्ट अवेटेड चौकार लगावण्यासाठी निहार तयार आहे. फिरून मारला बॉल, लाईन खराब आहे. अक्रॉस द लाईनचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. निहारचं धाडसी फटका, आणि धाडस खेळाडूंना आकार देतो, धाडस खेळाडूंना त्यांची एक वेगळी ओळख देतो, आणि तीच ओळख निर्माण केली आहे निहारनं. आलाय चौकार. मॅच मध्ये इम्पॅक्ट. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज.
धाबा थोडं सोपं झालंय समीकरण. या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी फलंदाजी. स्लॉक स्वीप केलाय, पॅडल केला बॉलला. वाव, इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं केव्हन पीटरसनचा हा फेवरेट स्ट्रोक, रिकी पॉन्टिंगची आठवण करून देणारा फटका, सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा फटका पहा. वाव, that was so elegant, so beautiful, and that was looking like a WOW. Wow, it's a beautiful piece of batting. मॅच मात्र आता फसली आहे बॉलिंग करणाऱ्या युनिट साठी. यज्ञेश्वर चढवला हल्ला, कमबॅक करून द्यावा लागेल आणि येस इट इज, कमबॅक केलंय. येईल हा डॉट बॉल. उर्वरित इक्वेशन पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना अपडेट करूया. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा महत्वाचा चेंडू असणार आहे. इथे जर का डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये उरतील 11. मिळेल 1 धाव, 2 की येईल चौकार की मिळेल विकेट. आउट स्विंगिंग बॉल, इट्स अप इन द एअर, फील्डर इज देयर. यज्ञेश, ओ व्हेरी अनफॉर्च्युनेट, इट्स अ ड्रॉप कॅच. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. श्री एकूण धावसंख्या झाली ती 43 आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. हे आहे आपलं कॉम्बॉक्स. आमच्या समवेत आहेत गुणलेखक. आमच्या डाव्या अंगाला प्रितेश म्हात्रे आणि उजव्या अंगाला आमचे युवा यंगस्टर समालोचक शंतनू चव्हाण आहेत. आणि स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते ती 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. फार छान गाणं वाजलं. श्रीरामाला वंदनीय असं हे गाणं होतं. जगमे सुंदर दोही नाम, एक शिव दुसरा श्रीराम. आणि गोलंदाज कोण येतो बॉलिंग ट्रॅकवर? द नेम इज शुभम पाटील. आणि शुभम साठी ऑफर सुद्धा असणार आहे. स्पर्धेचे प्रणेते युवा सुशांत दादा तांडेल यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज रोकडा 500 रुपये मिळतील. 500 कॅश प्राइज फॉर एव्हरी विकेट. मला असं वाटतंय प्रितेश की किमान एका विकेटच्या शोधात ते असतील. निहार म्हात्रे वैयक्तिक 17 चेंडू 29 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर खेळ करतोय आणि 12 मध्ये 14 असं जवळजवळ 110 रन रेटनं खेळ करतोय. तो प्रसाद पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॉल इज अप इन द एअर, फिल्डर अंडरनीथ आणि कॅच इज ड्रॉप अगेन. नाही, या चुका मात्र अपेक्षित नसणार आहेत. तुमच्या कॅप्टनला तुम्हाला खरं तर ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून तुम्हाला जर का डिफेन्सिंग साठी ठेवलंय तर मात्र अशा चुका अपेक्षित नसणार आहेत. मला असं वाटतंय की ही एक चूक तुम्हाला मॅच पासून दूर घेऊन जाईल कदाचित. कारण झेल सुटलाय तो निहार म्हात्रे यांचा जो वैयक्तिक खेळ करतो 31 या आकड्यावर. आता इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 8 धावांचं. हा फुलटॉस बॉल, दिस टाइम ही पासेस द फिल्डर आणि क्लिअर डिस्टन्स, मिड विकेट क्लिअर करणारा आणि त्या ताकदीचं प्रदर्शन करणारा हा बैठक हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. पहा ऍक्शन रिप्ले. निहार म्हात्रे नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केलं आणि अपबॉडीच्या साह्याने बॉलला अगदी सहजतेनं टायमिंग आणि ताकदीनं षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. निहार म्हात्रे फ्रॉम मुलेखंड बॅटला पिंकी किस करत असताना आपल्याला ते पाहायला मिळाले. कॅमेरामॅनने हे क्षणचित्र टिपली आहेत. मॅच आता फसली आहे, फक्त 2 काढायचे आहेत. अजून एक फुल टॉस आणि दॅट शुड बी विनिंग रन. आणि बॅटला पुन्हा एकदा पिंकी किस करत असताना अभिनंदन स्वीकारतोय आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आपण टीमचं करूया. निहार म्हात्रे अँड आर्मी 20 चेंडू आणि 41 धावांचं एक मॅच विनिंग कॉन्ट्रीब्युशन आणि सामना मात्र जिंकत असताना इथे आपण जरूर पाहतोय आद्विक स्पोर्ट्स टीम उरण या टीमचं आपण अभिनंदन करूया. आणि हार्ड लक
टीम पंडित शूटर्स 8943 या टीमला आपण पुढच्या मॅचसाठी देऊया शुभेच्छा. आणि इथे या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक प्रितेश म्हात्रे आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचा हिरो. तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी मात्र आज लकी ड्रॉ ही सूचना घोषणा किंवा खुशखबर आम्ही करतोय. 3 प्रेक्षकांसाठी आकर्षक बक्षिसं असणार आहेत लकी ड्रॉच्या साह्यानं. आणि त्यासाठी जर का तुम्हाला नावे जर का कलेक्ट करायची असेल तर आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडे जरूर आपण ती नावे द्या. आणि लकी ड्रॉच्या साह्यानं मात्र आमच्या रसिक प्रेक्षकांना मात्र नक्कीच बक्षिसं सुद्धा मिळणार आहेत. UPL 2025. थँक्यू. चला आणि टॉस जिंकून पहिल्यांदा नेक्स्ट मॅच मध्ये वैशाली स्पोर्ट्स सोनारी या टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सो प्लीज आपण फिल्डिंगचा सेटअप करून घ्या. इन बिटवीन वी विल अनाउन्स अ मॅन ऑफ द मॅच 41 रन्स विथ द बॅट आणि मॅच विनिंग कॉन्ट्रीब्युशन मॅन फ्रॉम मुलेखंड नाव आहे निहार म्हात्रे. पहिला मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. निहार प्लीज कम